अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी 60 उमेदवारांचे अर्ज आले होते। अर्ज माघारीच्या आजच्या शेवटच्या दिवसापर्यंत 13 उमेदवारांनी माघार घेतली आहे। त्यामध्ये अभिनेत्री नीलम शिर्के सामंत यांचाही समावेश आहे। आता चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत 47 उमेदवार उरले असून पॅनेल निश्चित झाल्यानंतर प्रचाराला रंगत येणार आहे। अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची पंचवार्षिक निवडणूक 7 जूनला होतीये। या निवडणुकीसाठी 3403 सभासद मतदार आहेत। निवडणुकीसाठी 60 जणांनी वेगवेगळ्या गटातून उमेदवारी अर्ज दाखल केले होते। माघारीसाठी आज 28 मे हा अखेरचा दिवस होता। गेल्या 2 दिवसात अभिनेत्री नीलम शिर्के सामंत यांच्यासह 13 उमेदवारांनी अर्ज माघार घेतल्यानं आत्ता 44 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहिले आहेत। त्यातून वेगवेगळी पॅनेल तयार होऊन लढत होईल। अभिनेत्री नीलम शिर्के यांनी अर्ज माघार घेतल्यानं अभिनेत्री वर्षा उसगावकर यांची बिनविरोध निवड झाल्याचं निश्चित आहे। तसंच संगीत, पार्श्वगायन, संयोजन विभागात आनंद शिंदे यांचा एकमेव अर्ज असल्यानं त्यांचीही निवड निश्चित मानली जाते। ग्राफिक्स, संकलन, ॲनिमेशन आणि VFX गटात देखील विजय खोचीकर यांचा एकमेव अर्ज उरल्यानं त्यांचीही निवड निश्चित आहे। तर निर्माता विभागात महामंडळाचे विद्यमान अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांच्यासह 8 उमेदवार आहेत। दिग्दर्शक गटात सतीश रणदिवे, सुनील घोरपडे, अवधूत जोशी यांच्यासह 9 अर्ज। लेखक, कथा, पटकथा, संवाद, गीत या विभागात पितांबर काळे, राज काझी असे 2 अर्ज उरले आहेत। स्थिर आणि चल छायाचित्रण विभागात विद्यमान उपाध्यक्ष धनाजी यमकर आणि महेश देशपांडे यांचे 2 अर्ज आहेत। अभिनेता, साहस दृश्य विभागात सुशांत शेलार, आनंद काळेंसह 5 जणांचे अर्ज बाकी आहेत। कला दिग्दर्शक गटात सतीश बिडकर यांच्यासह 3 अर्ज। नृत्य दिग्दर्शक गटात संग्राम भालकरसह 3 अर्ज। ध्वनी रेखक, पुनर्ध्वनी रेखक गटात शरद चव्हाण, निलेश बुट्टे यांचे। निर्मिती व्यवस्था गटात श्रीदत्त प्रसाद आष्टेकर, मनोज मराठे, रवींद्र गावडे यांचे। रंगभूषा, वेशभूषा आणि केशभूषा गटात सदानंद सूर्यवंशी आणि चैत्राली डोंगरे यांचे। वितरण, स्टुडिओ, लॅब, प्रदर्शन, प्रसिद्धी गटात शरद लोणकर यांच्यासह 3, तर कामगार गटात रणजित जाधव आणि विकास तोरणे या दोघांचे अर्ज शिल्लक आहेत। 7 जूनला मतदान होऊन 8 जून रोजी मतमोजणी आहे। चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत आत्तापासूनच आरोप प्रत्यारोप सुरू झाले असून पॅनेलची निर्मिती झाल्यानंतर ईर्ष्या आणि संघर्ष अधिक वाढण्याची शक्यता आहे।